अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगी रूपे भद्रायु प्रती, अगाध नीती प्रकटविली. तुझी आवळे विश्वव्यापका, सुत सांगे शौनकादिका. भद्रायुषी शिव कवच देखा, श्री गुरुने शिकविले. मृत्युंजय मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले. भस्म रुद्राक्ष धारण, सप्रेम करी भद्रायु बाळतो. एक शंख उत्तम देत, ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खड्ग दिधले अद्भुत, त्रिभुवनात ऐसे नाही की. ते शत्रू ते दाविता नग्न. जाती एकदाची भस्म होऊन, 12 सहस्र इपबळ गहना तत्काळ दिधले. कृपेने देणे शिवाचे अद्भुत, मने होई ऐश्वर्यवंत. ऐरारोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊनी, संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी, माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष. भाग्य लक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी. दान लक्ष्मी येवोनी कर कमळी, राहो सदा सर्वांगी वसो. लक्ष्मी सौम्य दोर्दंडी वीर लक्ष्मी उत्तम. दिगंतरी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो, साम्राज्य लक्ष्मी सदा असो. विद्यालक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझ पाशी. ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेची पावला अंतर्धान. भद्रायु सुमती गुरुचरण, सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायुचा पिता निऋती, दशार्य देशीचा नृपती. वज्रबाहू महामती, शत्रू त्यावरी पातले. मगध देशाधिपती हेमरथ, तेने देश नागविला समस्त. धन्य धान्य हरुणी नेत, सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरोनी समस्त, बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राजग्राम वेष्टीत, बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले 10 दिन पर्यंत, हा एकला शत्रू बहुत. मग त्याशी धरोनी अजित. रथी बांधिती आकर्षोनी, वज्रबाहूचे अमात्य धरोन. तेही चालविले बांधोन, सर्व ग्राम प्रजा लुटून. राजस्त्रिया धरियेल्या, ऐसे हरोनी समस्त घेऊनी चालिला हेमरथ. वज्रबाहू सचिवासहित, मागे पुढे पाहतसे. पुत्र ना बंधू आम्हास, कोण कैवारी या समयास. आम्ही पहावी कवनाची आस, सोडविल कोण दुःखार्णवी. तो समाचार कळला भद्रायुसी, की शत्रूने ती पितयासी. गुरु स्मरण करुनी, मानसी अंगी कवच लेईले. मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले. भस्म शंख खड्ग घेऊनी उत्तम, माते लागी नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत, ग्राम हरुनी पितयासी नेत. तरी मी गुरुदास तुझा सूत, संहारी न समजता ते. माते तुझ्या सुकृते करून, कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वीचे राजे जितची धरून, आणि न तुझिया दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज उठवीन आज तेजपुंज. शरत्काळीचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनय वीर, सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढिविनता पुत्र, तैसे दोघे धावती. इभा हे कोण ते कांतारी, शोधित धावती दोघे. केशरी की जनक जेचे कैवारी, लहुकुश पुत्र जैसे पायी. क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे. वये किशोर जवळी देखोनी, शत्रूचे भार. सिंहनादे गर्जिनले, म्हणती उभे रहारे तस्कर समस्त. वज्रभाऊ ऐशी दिव्य वस्त, चोरोनी नेता त्वरित. शिक्षा लावू तुम्हा ते, तस्कराशी हेची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नाशिक कर चरण, एवढा अन्याय करून. कैसे वाचून जाल तुम्ही, अवघे माघारे जव पाहती. तव दोघे किशोर धावती, म्हणती एक रमापती एक उमापती. येती निज भक्त कैवारे, एक मृगांक एक मित्र. एक वशिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र. तेवी दोघे भासती, असंख्यात सोडिती बाण. जैसा धारा वर्षे घन, वीर खिळिले संपूर्ण. मयुरा ऐसे दिसती, परतले शत्रूचे भार. वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्ये वाजती भयंकर. तेने दिशा व्यापिल्या, तो जलज वाजविला अद्भुत. धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणिनाथ.
सावरीत कुंभिनी ते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊनी दोघे आरूढले तेची क्षणी चापी बाण लावूनी सोडिती प्रलय विद्युत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा समवेत गजरथ भद्रायु भोवते मिळत कैवारी आपुला म्हणावुनी वाद्ये वाजवून या दळ भद्रायु भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी हा या वेळ आला न कळे कोठोनी पाठीराखा देखोनी समर्थ वीरांशी बळ चढले अद्भुत हे मरथाची सेना बहुत संहारिली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिशे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहेत न कळे सत्य मज वाटती परम आप्त हृदयी धरुनी यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदर रण रक्त पुरत जालिले जाण वज्रबाहू दुरून प्रधाना सहित पाहतसे आणि वार भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमर लोटला तेव्हा कृतांतवत दोघांशी युद्ध अद्भुत चार गटिका जहाले शत्रू थरथरा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त खड्ग काढिले तेज अद्भुत सहस्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रलय विजांचा मेळ की सकाळ सर्पाची घरळ तेवी खड्ग झळकतसे ते शस्त्र झळकता ते जाळ माग दळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरत तत्काळ समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहारती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहूशी टाकून पळती शत्रू घेतले रान ते भद्रायूने देखो न धरिला धावून हे मरथ धरिला तो दृढ केशी ओढून पाडिला भूमीशी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला कर्षोन मंत्री प्रधानासहित जान क्षुरमुख शर घेऊन पाच पाट काढिले अर्धखांड अर्ध मिशी भाद्रून माघारी चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोशधन घेत हिरोन ते धवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविल्या तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापिला अमात्य समवेत पिता सोडवून ठाई ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुनी नयनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयस समुद्रातून त्वरा काढिले उडी घालून जळता शत्रू दावाग्नीत वर्षलाशी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशी आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकाची कौतुके की सहस्राक्षे येणे एके केले धावणे वाटतसे सकळ राजश्रिया धावण उतरिती मुखावरून लिंबलोन म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परमयत्ने करोनी या नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्याचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारिले एक सरारथी भरुनी वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहूशी भेटावया वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेने मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रुस करा बहुत जतन 3 दिवसा मी येईन परतोनी जाना तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले मन वेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करून लिंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाधन चित्रांगद सीमांतनिशी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्याशी सांगे भद्रायूचे पिता सोडवणे पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊनी या ऐकता ऐसा मधुर शब्द श्रीमंतिनी
आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश नगराप्रती सुनय पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालीला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैशीच माता शिबिकायानी चित्रांगत सामोरा येऊनी घेऊनी गेला मिरवीत वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कासया या पुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नाशी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला भद्राईने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती येर येरा मग वज्रबाहू पुषे वरा देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रति मग भद्रायुने एकांती नेऊन सांगितले सांध्यत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगी याची होय भेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टरानी भेटविली एकांत नेऊनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे आईशी निधाने वरिष्ठे म्या घोरवानी टाकिली नसते मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग श्रीमंतीनी चित्रांगदा उभयतांशी करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मजत्वा दाविला आणून सर्पश कनकाद्री होऊन श्रेष्ठ केला गुण सरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्याशी कैचा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सहित त्वा दिधले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावनी सद्गतीत साष्टांगे नमित पितया ते वज्रबाहू देता लिंगन जेवी भेटती शिवानी षडानन कि वाचस्पती आणि कचनिधान संजीवनी साधिता लिंगिती मस्तक अवघ्राणुनी झडकरी सप्रेम बैसवला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्र बाहू नृपती मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायू भेटवी पितया ते गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद मग 4 दिवस सानंद यथासंग लग्न झाले आंदन दिधले अपार 2 लक्ष वाजी आयुत कुंजर दासदासी भांडार भरुनी दिव्य दिधले सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी निज नगरा तेची क्षणी जाती झाली ते धवा गगन गर्भी न समाये हरिक ऐसे माता पितयाशी झाले सुख पट्टराने सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रू सोडवून प्रतिवर्षी करभार नेमून करुणी आपण आधीन जीवदान दिधले तया भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत जरी जन्म जन्मी हिमनग जामात पूजिला असेल प्रेम भरे श्रीपती व्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहू उभवुनी सत्वर श्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिवाराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे शिवकवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वन श्री येते छाया सदन शीतळ पाटवाहती जळ निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिशेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सधन आंबे जांभळी खिरनिया
वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मदार कदंब अंजिरा औदुंबर पारी भद्र नभ भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनीवरी चालिले कनक वेली नागवेली परिकर पोवळ वेली नाना लता सुवास कर द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळभारे जायफळी डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तीरी क्रीडती असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एका पूर्ववर्तले दुर्वरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणेनुपा श्रीपतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबजोनी धाविनला नृप शर लावून ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप श्रियेशी नेत धरोनिया रायेशर सोडिले बहुत परितोन गणी तैसाची जात विजू ऐशे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या गिरीकंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करिया क्रोशे आहा ललने तुझविन गृह वाटते महाअरण्य राया समने ब्राह्मण धिक क्षत्रियपण धिक जिने तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला अकांत आहाकांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासूनी तुझवी हाका फोडिल्या बहुत धाव धावत हे जगती नाथ धिक तुझी शस्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिधले 12 सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अज्र जाळ धिक मंत्र अस्त्र जाळ क्षतापासोनी सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची क्षत्रिय धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षी न भजे उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयाशी सिनवित धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरु भक्त नव्हेची मतवादी पै गुरुची झाकोनी पदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेली या भद्रायू बोलेत उद्विग्न मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे विप्र म्हणे कास या लग्न श्रीहीनास कास या धन जन्मांधाशी दर्पण व्यर्थ काय दावुनी मुढास कास या उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांताशी पाजिले धृत क्षुधातुराशी माळा गंध क्षत चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य काशया या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी श्री अनोन राव मने जा कीर्ती मालिनी घेवो न दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापाशी भीत नाही जाण अंगीकारिले तुझे श्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्र ललना आता श्री देवोनी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षेन मी विप्रा पुढे संकल्प करुनी दान दिधली कीर्तिमालिनी विप्र गुप्त झाला ते चिक्षणी रावे अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाश पंथे मग स्नान केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरुचरण शिवमंत शिव ध्यान प्रदक्षिणा करुनी तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भव भक्त भव भंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझ पासी उडी टाको जातात ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्यामधून कपाळ मौली अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरा पंचदश नयन पंचविशतीत
त्वाहून पंचभूता वेगळा जो. भद्रायुषी हृदयी धरोनी सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी. भद्रायू बोले सद्गदित म्हणे विप्रश्री अनुनी दे त्वरित. ते ऐकोनी हसीनला गजमुख तात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन. तुझी भक्ती पाहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो. तुझी ही घे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्षती गगनी. रावचरणी लागत तसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर माग्याता. एरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती. पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा श्री समवेत तुक्याशी ठाव यथार्थ तुझ समीप देही जे. तुझी अपार शोभागी सकळ असत स्वामी अक्षयी आढळ. यावरी बोले पयफेन धवल कीर्तिमालिनी तू माग आता. ती म्हणे माता सीमंतिनी चित्रांगद पुण्य खानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपानी तथास्तु म्हणे. तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले माझे चित्त गुंतले तुम्हापाशी सर्वदा. मग कीर्तिमालिनी समवेत 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिचंद्रासारखे. दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली. नेता झाला सन्निध चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी. अवघी विमानरूढ होऊन पावली शिवपद शाश्वत श्रीपुत्रा समवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार. त्याशी विमान धाडून शंकर आपुल्या स्वरूपी मिळविले. हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जान विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिल्वदळे. उमावल्लभा वहती भाव बळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी. त्याचा बंध तोडो निमद नारी निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका. भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोत श्रोते अखंड अष्टमध्याय गोडहा. शुभं भवतु श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.